चेंडण श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. काय गोष्टी आहे ज्या करायच्या आहे, काय गोष्टी आहे ज्या पाळायच्या आहे आणि नागपंचमीचा एक प्रभावी उपाय जो वर्षातून एकदाच केला जातो त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी नागपंचमी म्हटलं तर काही नियम आहे, श्रावण सोमवार म्हटलं तर काही नियम आहे. पण जेव्हा दोन्ही सण एकत्र येतात तेव्हा दोन्ही पण शुभ दिनी जेव्हा एकच दिवस असतो ना तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आता काय होतं ना, आधी सेवा महादेवाची करायची असते तर नागोबाची करायची असते. सोमवारी लवकर उठून शुचिर्भूत होऊन, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नागपंचमीला केस धुवायचे का आणि श्रावण सोमवारी केस धुवायचे का. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की सोमवारी केस धुतले जात नाही, श्रावण सोमवारी केस धुतले जात नाही. आता त्याला काही धार्मिक मान्यता आहे, तुमची इच्छा असेल. बरेच लोक या गोष्टी पाळतात आणि काही गावात अजूनही अशी सवय आहे की नागपंचमीला बायका केस सुद्धा विंचरत नाही. तुम्हाला धुवायचे असेल केस तर ते सूर्योदयाच्या आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयाच्या आधी तुम्हाला ते केस धुवायचे, वाळवायचे, वेली वगैरे घालायची किंवा केस काय असेल तुमचं ते करायचं. नंतर तुम्ही त्या केसांना म्हणजे म्हणतो ना की आपण त्याला हात लावू शकत नाही किंवा केस विंचरू शकत नाही. गावाकडे आजही ती पद्धत आहे. बऱ्याच महिला ही पद्धत पाळतात की केस न धुणं किंवा केस न विंचरणं. तुमच्याकडे ती पद्धत आहे तर ती आवर्जून तुम्ही पाळावी. तुमच्याकडे अशी कुठलीच पद्धत नाही आहे तर तुम्ही ती पाळू नये. पण आता अशाही कमेंट्स आहे की काही नागपंचमी आहे आणि श्रावण सोमवार आहे मग केस धुवावे का. तर असं म्हणतात की श्रावण सोमवारी केस धुतले जात नाही किंवा सोमवारी केस धुतले जात नाही. आता याच्या मागचं काही लोक पाळतात, काही लोक नाही पाळत. म्हणा आता जर तुम्ही म्हणाल ताई आमचा मासिक धर्माचा 5वा दिवस आहे किंवा 4था दिवस आहे मग आम्ही केस धुवायचे नाही का. तर शेवटी आपण आंघोळ म्हणजे संपूर्ण डोक्यावरनं आंघोळ करतो पण श्रावण सोमवारी मोस्टली केस धुवत नाही. बाकी सगळी तुमची इच्छा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिंदास धुवा. तुमच्याकडे असे कुठलेच नियम पाळले जात नाही तर तुमची वैयक्तिक इच्छा. पण तुमच्या घरात असेल तर मग आपल्याला त्यांचे नियम फॉलो करावेच लागतात. ठीक आहे, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही केस धुवा, नसेल तर मग नका धुवू. दुसरं, नागपंचमीला असे काही उपाय आहे बघा. आधी सेवा ही भगवान शंकरांची करायची असते. तुम्ही मंदिरात जाऊन तुम्ही घरातही रुद्राभिषेक वगैरे तुम्हाला आता रुद्राभिषेक तर दिवसभरात करू शकतो पण घरातल्या घरात भगवान शंकरांची आधी उपासना करा. नंतर जे नाग नरसोबाचं चित्र आहे ते लावून तुम्ही नागाची पूजा करावी. आता असं कुठलंच मंदिर नाही आहे प्रत्येक गावामध्ये, अगदी छोटंसं गाव जरी असलं की तिथे ना महादेवाची शिवपिंडी नाही आहे, महादेवाचं मंदिर नाही आहे. नागपंचमीचा हा उपाय ना हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला जर जे लोक कुंडली मानतात, ज्या लोक या सगळ्या गोष्टी मानतात, आपल्याला माहिती आहे की सगळ्या ग्रहांमध्ये ना मजबूत ग्रह हा राहू असतो. ज्याचा राहू बलवान आहे ना त्याला आयुष्यात एकदम सहजासहजी एखादी गोष्ट आरामशीर मिळते, त्याला काही जास्त कष्ट करावं लागत नाही. पण राहू आणि केतू हे 2 ग्रह असे आहेत की ते खराब झाले तर संपूर्ण आयुष्य आपलं खराब होतं. आपण बघा कधी कधी खूप चिडचिड होते काहीतरी आणि खरं तर राहू खराब व्हायचं कारण आपणच असतो. आपले कर्मच आपल्याला आपलं राहू खराब करतात. शिवीगाळ करणं, एखाद्याला वाईट साईड बोलणं, एखाद्याचा अपमान करणं, निंदा नालस्ती करणं, कोणाच्या बद्दल चांगलं विचार न करणं, कोणातरी वाईट करणं म्हणजेच तुमचा राहू खराब होणं. राहू हा कर्माचा देवता आहे. तुमचे कर्म चांगले असेल तर राहू तुम्हाला भरभरून देईल आणि अर्थात तुमचे कर्म वाईट असेल तर त्या गोष्टी घडत राहतात. तर राहू आणि केतू हे 2 ग्रह जर मजबूत असले तर आयुष्यात एखादी गोष्ट खूप सहजासहजी मिळते आणि राहू आपल्या आयुष्यावर खूप कंट्रोल करण्याचं काम करतो. हातातोंडात आलेला घास हिसकावून घेऊन जाणं हे त्यांचं काम आहे. पण त्याच्या आधी पण आपले कर्म वाईट असले तर त्या गोष्टी घडत असतात, तो भाग वेगळा. आणि 99% लोकांच्या कुंडलीत हेच असतो काल सर्पदोष, काल सर्पाची शांती करा. काल सर्पदोष आहे, काल सर्पाची शांती करा. लहान मुलांची जरी आपण कुंडली बघायला गेलो तर हेच सांगतात की काल सर्पाची शांती करा, काल सर्पाची शांती करा. आता ह्या काल सर्पाच्या दोषातून जर आपली सुटका व्हावी तर वर्षातून एक उपाय करायला काय प्रॉब्लेम आहे. मग तो उपाय तुम्हाला सांगते काय करायचा आणि अगदी हा घरातल्या सगळ्यांनी करावा. सगळ्यात आधी एक तांब्याचा तांब्या घ्या. आता हा उपाय तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुमची इच्छा. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधी करू शकता. तांब्याचा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये तांब्यावर पाणी घ्या, थोडस तांब्याच्या मुखापर्यंत तुम्हाला ते पाणी घ्यायचं आहे. पाणी घेऊन झाल्यावर तुमच्या
आहे ना तेवढे चमचा दूध तुम्हाला घ्यायचं आहे. तेवढा चमचा दूध तुम्हाला घ्यायचं आहे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर कच्चं दूध अर्पण करायचं असतं हे सगळ्यांना माहिती आहे. तर कच्चं गाईचं दूध असेल किंवा कुठलं पण असेल दूध, गाईचं असेल तर उत्तमच. तर कच्चं गाईचं दूध तुमच्या घरातलं जे असतं, जे कच्चं न तापवलेलं थंडगार दूध. आता माझ्या घरात 5 मेंबर आहेत तर मी 5 चमचे दूध टाकते. तुमच्या घरात 10 मेंबर असतील तर सगळ्यांचे चुलत जाऊ बिऊ येतात. तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, आता ज्या वास्तूमध्ये आहे, भले तुमच्या सासूबाई दुसरीकडे असेल तर त्या त्यांचा उपाय करतील. सध्या कोण प्रेझेंट आहे घरात, किती जण आहेत, तेवढे चमचे दूध तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे तांब्या त्याच्यामध्ये पाणी घ्या, 4 चमचे 5 चमचे जेवढे मेंबर असतील तेवढे तुम्हाला दूध टाकायचं. दूध टाकून झालं त्याची बरोबर साखर टाकायचं. आणि घरात जर शुद्ध गाईचं तूप, शुद्ध गाईचंच तूप पाहिजे, एवढं चिमूटभर तूप त्याच्यात टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई की आमच्याकडे ना गाईचं तूप नाही आहे तर म्हशीचं तूप चालेल का? तर त्या उपायामध्ये गाईचं तूप सांगितलं आहे. म्हशीचं तूप असेल तर टाकू नका. म्हणजे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही ते स्किप करा आणि असेल तर टाका. ठीक आहे. म्हशीचं तूप नाही सांगितलेलं आहे. गाईचं तूप असेल तर टाका, नाही तर स्किप करा. म्हणजे ते तुम्ही तूप टाकूच नका जर गाईचं नसेल तर. सगळे जिन्नस एकत्र करायचं, जे काही सांगितलं आहे तेवढं. पाणी, कच्चं दूध, थोडीशी साखर आणि तूप एकत्र करायचं. माझ्या घरात आता समजा 5 मेंबर आहेत तर मी काय करत, 5 जणांचा तो तांब्याचा तांब्या ना, त्या तांब्यामध्ये माझा चेहरा दिसेल किंवा मी तो तांब्या पाहिजे, या पद्धतीने प्रत्येकाने आपापला चेहरा त्याच्यामध्ये बघायचा आहे. लहान मुलं असतील करू शकता, म्हणजे अगदी 4-6 महिन्यांच्या मुलाचे उपाय अजिबात करू नका. ते लहान आहेत, ते बिचारे देव आहेत, त्यांच्यासाठी एवढा अट्टहास करू नका. पण व्यवस्थित आहे 8-9 वर्षाचे. समजा माझा स्वामी हा 3 वर्षाचा आहे तर तो बघू शकतो किंवा त्याला मी दाखवू शकते की बघ बाबा ऍटलीस्ट पाण्याकडे बघ, असं मी करू शकते. म्हणजे अगदी लहान आहे त्यांच्यासाठी अट्टहास करू नका. तर या सगळ्यांनी एकत्र तो बघायचा आहे. म्हणजे आता समजा आधी मी पाहिला, मग माझ्या सासूबाई बघतील, मग मिस्टर बघतील, मग 2 मुलं बघतील, असं क्रमाक्रमाने आपला चेहरा त्याच्यामध्ये बघायचा आहे. सगळ्यांचं करून झालं की एकानेच कोणी पण घरातले, समजा आता इथं घरातले उपाय करायला आपणच असतो तयार. माझ्या घरातलं म्हटलं तर मला सेफ्टी करावं लागेल आणि तेच पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरात आपल्याला अर्पण करायचं आहे. पण आधी महादेवावर ते पाणी अर्पण करावं. नागपंचमीला प्रत्येक महादेवाच्या मंदिरात, आणि आता श्रावण चालू आहे तर प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नागाचा फणा आहेच. मग त्याची मूर्ती असेल त्यांची किंवा अगदी तांब्याचा असेल, चांदीचा असेल, तर आधी महादेवावर ते पाणी अर्पण करायचं आणि नंतर जो नागाची मूर्ती असेल किंवा फणा असेल तांब्याचा किंवा कुठलाही धातूचा असेल तर त्याच्यावरती थोडंसं अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की माझ्या कुंडलिकेत, माझ्या कुटुंबातली कुंडलिकेत प्रत्येकाचं नाव घ्यावं. जर कालसर्प दोष असेल तर त्याची तीव्रता कमी होईल, अशी छान प्रार्थना करायची आहे. बस एवढंच करायचं आहे. नंतर आपल्या आपल्या घरी यायचं. मग आता तुम्ही महादेवाची पूजा करायला जाणार असेल तर त्याच्याबरोबर हा उपाय जरी केला तरी हरकत नाही. म्हणजेच काय, म्हणजे ऍट अ टाइम 2 काम होईल. आता काय होतं ना, मिस्टर सकाळी जातात, मुलं पण जातात, ते जाण्याच्या आत त्यांचा उपाय करायला लावा, त्यांना आंघोळ वगैरे करायला लावा, त्यांच्याकडनं हा उपाय करून घ्या. म्हणजे आपापला चेहरा बघायचा. जर ते गावाला गेले, समजा ते लेट आले, कोणी 4ला येतं, कोणी 5ला येतं, संध्याकाळी करा, प्रदोषकाळी करू शकता. आता काही मुलं गावाला आहेत तर त्यांचं पण दूध टाकू का? तर मला एक सांगायचं आहे, ते मुलं जरी गावाला असतील पण त्यांचा चेहरा पण दिसला पाहिजे. जर तुम्ही शिक्षणासाठी ते बाहेर गेले असेल तर त्यांना सांगा तिकडे हा उपाय कर. कारण ना काल सर्पदोष म्हटलं तर शांतीशिवाय पर्याय नाहीये. मग त्याच्यापेक्षा जर वर्षातून हा उपाय जर आपण केला आणि नक्कीच आपला प्रभाव कमी झाला तर काय वाईट आहे. तर मुलं दुसऱ्या गावाला शिकायला आहे म्हणजे स्वतः करू शकता. लाईक हॉस्टेलला आहे, रूमवर आहे, म्हणजे अगदी लहान आहे, त्यांना तुम्ही दुसऱ्या गावाला पाठवलं तर त्यांचं काही करू नका. त्यांच्या नावाचं फक्त 1 चमचा दूध टाकून द्या. बाकी काही तुम्हाला त्यांचा चेहरा वगैरे काय म्हणजे ते बघू पण शकत नाही. पण ताई मी प्रेग्नेंट आहे, मी उपाय करू शकते का? आता मी प्रेग्नेंट असताना समजा मला 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा महिना आहे तर मी काय करेन, त्या तांब्यामध्ये माझा चेहरा बघेल पण अर्पण करायला मी काही जाणार नाही. मग बाकीची कोणीतरी जाईल. आता मासिक धर्म असेल तर मासिक धर्मवाल्यांनी हा उपाय करू नका. कारण जेव्हा तुम्ही ती प्रतिमा बघणार आहे ती भगवान शंकरांना अर्पण होणार आहे. तुमच्या काळात जर मासिक धर्म पाळला जात असेल तर तुम्ही करू नका. 4 दिवस तरी ते पाळावे. जर तुमच्या घरात 4थ्या दिवशी सेवा करायची पद्धत आहे आणि जर श्रावण सोमवारी किंवा नागपंचमीला तुमचा 4था दिवस असेल तर बिनधास्त तुम्ही सेवा करू नका. कारण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येकाने आपापले रूल फॉलो करायचे. जी काही फक्त उपाय सांगितला आहे तो मात्र तुम्ही आवर्जून करा. कारण हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो. तुम्हाला सांगते, राहू खराब झालं ना तर माणूस वेड्यासारखा करतो. मी खरं सांगते. आता राहू का खराब होतं तर तुमच्या कर्माने
कर्म तर आपले वाईट असले तर राहू केतू सगळेच ग्रह खराब होतील. मग त्या राहूला स्टेबल करायचा असेल तर हे काही जे उपाय सांगितले आहे तो आवर्जून करा, नक्कीच चांगलं होईल. आता नागपंचमीला कापणं, चिरणं किंवा खणकाम करणं, खोदणं वगैरे ह्या गोष्टी केल्या जात नाही. तुम्हाला माहितीये की कारण कळत न कळत जर आपण समजा आज वावरात गेलो, जमिनीत गेलो, आपल्या मळ्यात गेलो, खोदलं तर चुकून वाकून एखादा जीवजंतू आपल्याकडनं मरण पावेल, तर त्याची ती हानी होऊ नये किंवा आपल्यालाही अजून कुठले दोष लागू नये म्हणूनच नागपंचमीला शेतकऱ्यांचा पण आराम असतो, ते खणणं किंवा कुपरणं, गावाकडे हा शब्द आहे कुपरणं वगैरे, तर ह्या गोष्टी केल्या जात नाही. आपणही चिरणं वगैरे ह्या गोष्टी करू नये. तवा ठेवणं ही तुमची पद्धत आहे, मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे जी पद्धत आहे 12 पर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत तवा वगैरे किंवा कापणं वगैरे ह्या गोष्टी शक्यतो करू नये. आपल्यामुळे पण काहीतरी होतं नाही. आजकाल बघा तुम्ही एक तर पाऊस सुरू झालेला आहे आणि पालेभाज्यांमध्ये पण काही ना काही किडे वगैरे असतात, गांडूळ वगैरे असतात, तर आपल्याकडनं ते चिरल्या जाऊ नये किंवा आपल्याकडनं ते त्या गोष्टी घडू नये ना, म्हणून ह्या दिवशी नागपंचमीला शांतता ठेवायची. आता नागपंचमीचा उपवास वगैरे या संदर्भातली माहिती मी नागपंचमीचा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यात बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की भावाचा उपवास कधी करायचा, तो कधी सोडायचा, हे तुमच्यावर आहे. ठीक आहे.